जे मुंडे सर हे देखील आपल्या मंचावरती उपलब्ध आहेत. त्यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू आपण सलमानला पाहतोय, जे की पहिलं षटक टाकतोय आणि पहिला चेंडू इथे मात्र झाला गेला आणि तो डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रायकर इनला धीरज, नॉन स्ट्रायकर इनला रमेश रमेश बोराळे. संभाजीनगर मॅन फ्रॉम संभाजीनगर रमेश बोराळे आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला. दुसरा चेंडू देखील इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. दोन बॅक टू बॅक डॉट. रमेश शिराळे, जे की नॉन स्ट्रायकर एंडला आयकॉन खेळाडू आहे, मॅन फ्रॉम संभाजीनगर. आणि स्ट्रायकर एंडला किनवटचा धीरज. गोलंदाजी मार्कवर सलमानला देखील आपण पाहतोय. हो कटर चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. जे हनुमान मंदिर भोकरचं जे मैदान जर पाहिले गेले तर खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल मानली जाते, परंतु पहिल्याच षटकामध्ये 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. धीरजचा फटका फसलाय आणि ते आसिफचा एक सुंदर झेल आणि याबरोबर संघाला लागलाय पहिला हादरा. बिग विकेट मॅन फ्रॉम किनवट धीरज बॅक टू द पवेलियन. आपण पाहू शकता गोलंदाजाची कला. या आयकॉन खेळाडू आपण पाहतोय आणि आयकॉनिक गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली आहे. पडल्याच्या नंतर बाहेर जाणारे चेंडू सलमान कडून पाहायला मिळाले आणि याबरोबर संघाला लागलाय तो पहिला झटका. धीरज पवेलियनला जातोय त्याची जागा घेण्यासाठी. राहुल जर पाहायला गेलं तर एक सुपरस्टार, किनवट एरियातील सुपरस्टार, एक वरिष्ठ खेळाडू म्हणून ओळखला जातो तो पास्ट होता. तुम्ही आज काय करणार आहात? संघ थोडंसं अडचणीत सापडलाय कारण 3 बॅक टू बॅक डॉट आणि त्यानंतर एक विकेट गेलाय. बघूया राहुल कशा प्रकारे फलंदाजी करेल, परंतु गोलंदाजी मार्कवर भेदक अशी गोलंदाजी सलमान कडून आपल्याला पाहायला मिळते. सलमानचा पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा अतिशय सुंदर टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते. जे गुड लेंथ एरिया म्हणतो अगदी त्या एरियावरती हिट करणारे चेंडू वारंवार इथे आपल्याला सलमान कडून पाहायला मिळत आहेत. वेलकम टू द भोकर सलमान. सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र डाऊन द लेग फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. मेडन प्लस विकेट. व्हॉट अ स्टार्ट. काय सुरुवात पाहायला मिळाली आहे श्री देगलूर संघाच्या सलमान कडून. विकेट प्लस मेडन ओव्हर. डीजे बॅटिंग मध्ये लीड करतोय. गोलंदाजी मध्ये पाहिलं गेलं तर हरी कदम 7 विकेट मिळालेला आहे, तो लीड करतोय. यावेळेस मात्र रिवर्स. व्हॉट अ स्टार्ट. आणि सुरुवात इथे मात्र धावाची षटकाराने झाली आहे. आयकॉन खेळाडू आणि आयकॉन खेळाडूचा आयकॉनिक फटका चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स षटकार.
या देखील आयकॉनाने आपली सुरुवात षटकाराने केली आहे. दुसरीकडे पाहतोय आयकॉन सलमानचं पहिलं षटक आणि त्यानंतर इथे रमेशच्या बॅट मधून निघालेला एक रिवर्स फटका चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय खणखणी दणदणी षटकार. पुन्हा एकदा अनसाइडच्या दिशेमध्ये व्हॉट अ स्टार्ट. पुन्हा एकदा वन बॉल इंटू द पॅन. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. चला साहेब सर रितेश आलाय बॉल आलाय. थँक्यू. रमेश शिराळे तंत्र शुद्ध फलंदाजी स्टँड अँड डिलिव्हर फटका रमेशच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रमेश तयार होतोय. हो 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 हो. हे पाहू शकता क्लासिक काय फलंदाजी करतोय रमेश शिराळे. एक मेरी पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. आपल्याला सामने पाहायला मिळाले ते पुढे पुन्हा एकदा पुढे आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु अडवले गेले आसिफच्या द्वारे. मिळतील ती केवळ एकच धाव परंतु रमेश शिराळेच्या बॅट मधनं तो इंटेंट निघालाय. या फलंदाजाची काबिलियत काय, या फलंदाजाकडे काय क्षमता आहे ते रमेश शिराळेने दाखवले. मॅन फ्रॉम संभाजीनगर रमेश शिराळे. इथे पाहतो राहुल देखील कव्हरच्या वर न फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 21 धावा. ज्याने पहिलं षटक मेडन टाकलं होतं आणि विकेट मिळाला होता तो सलमान. आणि स्ट्रायकर एंडला ज्याने पहिल्या चेंडूचा सामना केला होता आणि षटकार मारला होता तो रमेश. म्हणजे आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. श्री देगलूर संघाचा आयकॉन गोलंदाजी करतोय आणि मुंडे फायटर संघाचा आयकॉन फलंदाजी करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु गतीने ते मात्र बीट केले गेले. पुढे टाकलेला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय परंतु यावेळेस मात्र डॉट बॉल. सलमान 7 चेंडू मध्ये अद्याप एकही धाव खर्च केलेली नाहीये.
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाचा स्टान्स ओळखल्याच्या नंतर चेंडू डिलिव्हर केलाय तो सलमानने. तंत्रशुद्ध गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी आयकॉनच्या समोर एक आयकॉन गोलंदाजाकडून पाहायला मिळते. धावपलकावरती 21 धावा पहिले षटक मेडन झाल्याच्या नंतर देखील, परंतु हे बघू शकता आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु दूरवरती गेलेला चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावपलकावरती धाव वाढली एक अवांतर. एक्स्ट्रा धाव, 22 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. रंगतदार सामना होतोय. दोन जे खेळाडू आपण पाहताय ते आयकॉन आहेत, म्हणजे गोलंदाजही आयकॉन आणि फलंदाजही आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. यावेळेस मात्र फटका बॅटशी कनेक्ट झालाय. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय कणकणीत दणदणीत षटकार. जर पाहायला गेलं सर, थोडंसं पुढे टाकला होता आणि थोडंसं मला वाटतंय लेग स्टंपच्या दिशेमध्ये देखील होता. फलंदाजाने चेंडूचा टप्पा ओळखला अगदी चेंडूच्या खाली आणि ऑनसेटच्या दिशेमध्ये डीप स्क्वेअर लेगला फटका सीमा पार पाडला षटकारासाठी आणि सलमानच्या गोलंदाजीवर मिळाली ती पहिली धाव षटकाराच्या रूपात. हो गती गती पाहू शकता. या अगोदर थोडासा चेंज ऑफ पेस चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र तेज तर्रार चेंडू येते सलमानकडून डिलिव्हर करण्यात आला गेलाय. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचे सामने आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळत आहेत, रंगतदार मुकाबले, पूर्ण महाराष्ट्राची लक्ष असलेली स्पर्धा, आमदार चषक भोकरची, आणि त्याच प्रकारचे सामने देखील. राईट आर्म राऊंड द विकेट, सलमान धावतोय. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय हवाई यात्रामध्ये आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटकार. तेच सांगत होतो की या दोन खेळाडूंमध्ये रंगत पाहायला मिळत आहे. 2-3 चेंडू नक्कीच डॉट झालेत या षटकात, परंतु 12 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा फटका ऑनसाइडच्या दिशेमध्ये, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक असतील पवन. चेंडूला अडवलं जाईल, मिळते ती केवळ एकच धाव आणि इथे पाहतोय षटकाची समाप्ती. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद 35 धावा आणि यानंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. दोन्ही संघांना सूचना की या षटकाच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचे की ड्रिंक्स ब्रेक व्यतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जाणार नाहीत, याची दक्षता घ्यायची आहे सर्व संघांनी. एक गडी बाद 3 षटकानंतर 35 धावा, एक सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. जर या खेळपट्टीचं जर वर्णन केलं गेलं बाळा, तर आपल्याला अवरेजिंग स्कोर 8 षटकामध्ये जवळपास 130 ते 35 पाहायला मिळतोय. कारण जर या खेळपट्टीचा जर विचार केला गेला, कारण 6 षटकामध्ये देखील 108 109 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. बॉलर नेम मस्तान. देगलूर संघाच्या गोलंदाजीचा एक हुकुमी एक्का गोलंदाज, याच्याकडे व्हेरिएशन देखील आहेत, तो मस्तान. परंतु पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूचा आहे ते फुल टोल वसूल केला गेलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा आमदार चषक षटकार.
कट्टर टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातातून सुटल्याच्या नंतर अगदी फुल टॉस फलंदाजापर्यंत गेलाय आणि षटकार देखील आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी डीप होणारा फुल टॉस होता तो आणि तब्बल 6 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळालेत. रमेश शिराळे, प्रेक्षकांना सांगू इच्छितो की रमेश शिराळेने 12 चेंडूचा सामना केलाय, त्यामध्ये 5 षटकार आहेत आणि 2 चौकाराच्या साहाय्याने तब्बल 40 धावा रमेशच्या बॅट मधून निघाल्या आहेत. एक आयकॉन खेळाडू आणि काय फलंदाजी केली आहे. स्वागत आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूचा घेतलाय समाचार. यावेळेस चेंडू मात्र जातोय 1 बॉल इन टू द पॅन, सीमा रेषा पार येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. सदस्य आणि ऑफ साईडच्या दिशेमध्ये 2 सदस्य उभे राहायचे आहेत, कारण बॉल आणण्यासाठी उशीर होतोय. 45 धावा, 45 धावा धावपलकावरती. येस येस सांगतोय दादा, 45 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या, त्यामधल्या 44 धावा रमेश शिराळेच्या आहेत. यावेळेस फटका फसलाय का? फसलाय फटका आणि ते सुंदर झेल रोहित करात, एक आयकॉन खेळाडूचा सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि याबरोबर संघाला लागलाय तो मोठा झटका. अ बिग विकेट ऑफ द मॅच. रमेश शिराळे बॅक टू द पवेलियन. संकल्प गिरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु संघाला मोठा झटका इथे लागला गेलाय. रमेश शिराळे बाद होताना आपण पाहतोय. रोहित खराचा एक सुंदर झेल लॉंग ऑनच्या दिशेमध्ये अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेमध्ये पाहायला मिळाला आणि मस्तांचा पहिला गडी बाद केला गेला. मस्तांनी आपल्या गोलंदाजी मार्कवर बघूया संकल्प गिरे मैदानात कशा प्रकारचा संकल्प घेऊन उतरलाय तो पाहण्यासाठी. सज्ज आहे दिमागदार इथे कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक देखील होता, परंतु एक चोरटी धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते 46 धावा आणि 46 धावामधल्या 44 धावा ज्या अगोदर 45 धावा लागल्या गेल्या होत्या बाळा, त्यामधल्या 44 धावा एकट्या शिराळीने बनवल्या होत्या. एक वाईटच्या स्वरूपातील धाव होती. यावेळेस मात्र थोड़ी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. इथे समाप्ती झाली. ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. राहुल वडगुरे कॅप्टन बॅक टू द पवेलियन. संघाचे कर्णधार इथे मात्र तंबू मध्ये जाताना आपण पाहतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी ज्ञानेश्वर. डावकुरे हाताचा खेळाडू, आक्रमक खेळाडू ज्ञानेश्वर जर पाहिले गेले तर किनवट संघाचा एक वरिष्ठ खेळाडू म्हणून ओळखला जातो. मॅन फॉर्म बोदडी किनवट ज्ञानेश्वर.
मॅचच्या पहिल्या इनिंगला एक बॉल उशिरा आलाय प्लेयर बॅटिंगला तर इथं पॅनल्टी लावली. तुमचं तर टीम आली नाही अजून. अहो सर एक इनिंग झाली इथं कंप्लीट. तुम्ही ऑनलाईन बघा मॅच. हा या लवकर या सर लवकर या. पॅनल्टी तुम्ही दुरून येत आहे ते पॅनल्टी चांगली वाटणार नाही. हा या सर. आलो जवळ आलो मग त्याला तरी गाव काय माहिती जवळ जवळ आलो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा 3 गडी बाद. प्रतीक ओहो प्रतीकचा अगदी फुलर लेनचा चेंडू आपण पाहू शकता. प्रतीकच आहे ना बॉलर. येस प्रतीक अगदी फुलर लेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला गेला होता. हलक्या हाताने संकल्प गेरीने खेळला तिथे आणि एक धाव देखील पूर्ण केली गेली. आता डावकरी हाताचा ज्ञानेश्वर बघूया काय करतील. ज्ञानेश्वर केंद्रे जी ॲग्रोची एक स्पर्धा होते त्या ॲग्रोचा स्टार म्हणून ओळखला जातो. ते ॲग्रोची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या ॲग्रो क्रिकेटचा स्टार म्हणून ज्याला ओळखला जातो तो ज्ञानेश्वर केंद्रे. डावखुरी आताचा फलंदाज जर फलंदाजाचा स्टान्स बघितला जर बॅट होल्ड करण्याची जर पद्धत बघितली तर थोडीशी आगळी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे तो बॅटला पकडतो ज्ञानेश्वर केंद्रे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक दूरवरती गती पाहू शकता. प्रतीकची गती पाहू शकता. आपण पाहतोय आमदार चषक मला वाटतंय 2024 जे ज्या झालं होतं त्यामधला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर प्रतीकला आपण पाहतोय. खासदार चषक 2025 ची जी स्पर्धा होती त्यामध्ये प्रतीकने काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी केली होती. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देखील मिळाला होता तो प्रतीक. हे पाहू शकता गती होती परंतु यावेळेस मात्र तंत्रशुद्ध फटका केलाय. म्हणजे आडव्या बॅटने फटका न खेळता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. मिळेल ती केवळ एक धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 48 ऑन बोर्ड. 48 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रतीक. पुन्हा एकदा पायावरती टाकला गेला होता. ऑनसाइडच्या दिशेमध्ये चेंडू टाकला जातोय. एक धाव तिथे पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडीशी मिस फील्ड आणि 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली अंडरस्टँडिंग देखील 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न संकल्पचा संकल्प इथे मात्र मिस झालाय. परंतु गोलंदाज यू विल मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल गडी बाद. आयकॉन खेळाडू संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तो विकास पवार. गोलंदाजी मार्कवर नाहीये तो फलंदाजी मार्कवर आलाय. बघूया गोलंदाजी या खेळाडूची आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु फलंदाजी कशी करेल हे देखील पाहावं लागेल. परंतु प्रतीक काय गोलंदाजी करतोय प्रतीक. ज्या प्रकारचं नाव आहे परिसरामध्ये. फटका आलाय पहिल्या चेंडूवरती. मिस टाइम झालेत आणि रोहित करा त्याच्या खाली अगदी सोपाल जल विकास पवार आलेत आणि जाताना देखील त्यांना पाहतोय. संघाला लागलाय तो आणखी एक मोठा विकेट.
आयकॉन खेळाडू विकास पवार बॅक टू द पवेलियन. डीजे रमेश आल्यात बाबा. त्यानंतर मात्र एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक एकेरी धाव आणि त्यानंतर एक डबल. परंतु ज्ञानेश्वर देखील अजून खेळपट्टीवरती आहेत. त्याला साथ देणारा नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अमोल चव्हाण. हा खेळाडू देखील आपण पाहायला गेलं तर जे KPL होते त्या KPL मध्ये चांगली फलंदाजी करणारा तो अमोल. बघूया तो पास्ट होता. या मैदानावरती काय करेल. ज्ञानेश्वर केंद्रे स्ट्रायकर यांना डावखुरी हाताचा आणि गोलंदाजी मार्कवर मस्तान. पुन्हा एकदा मस्तानच्या हातामध्ये संघाच्या कर्णधारांनी चेंडू दिलाय. फुल टॉस चेंडू इथे लॉंग ऑफच्या दिशेमध्ये थोडस वाईडच खेळला गेला. परंतु रोहित आपण पाहू शकता ज्या प्रकारे येते काय झालंय. ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंडे सर एक सांगायचं म्हणजे की जे तुम्हाला पॅनल्टी लावली होती एका धावाची त्या भरपाई झाली आता. जवळपास असंच म्हणायला हरकत नाही. 55 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. हो चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. अगदी दूरवरती स्प्रिंट लावून चेंडूला देखील अडवलं गेलं होतं. परंतु जे गॅदर करणारे जे 2 खेळाडू होते त्यांच्यामध्ये खूप अंतर कमी होतं. एकाच्या मागे दुसरा खेळाडू उभा होता. त्यामुळे चौकार. ओव्हर थ्रोच्या रूपात एकूण 5 धावा इथे मात्र गणल्या जातील. 5 धाव्याच्या सहाय्याने 55 धावा धावपलकावरती 5 गडी बाद. पुढचा चेंडू मस्तानचा. यावेळेस फटका आलाय अमोलच्या बॅट मधून एक फटका आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. अमोल ऑन फायर येतोय खणखणी दणदणी षटकार. पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर विशाल राठोड फमनाळकर यांच्याकडून 200 रुपयाचं. एकदा पुढे मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. परंतु धाव देखील इथे कंप्लीट केली गेली. चांगला कॉल तिथे होता आणि चांगला रिस्पॉन्स इथे ज्ञानेश्वर कडून मिळालाय. एक धाव. 200 रुपये. ज्ञानेश्वर फटका आलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. थँक्यू. ज्ञानेश्वर केंद्रे आपले रंग दाखवताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे. यावेळेस मात्र टप्पा न टाकता अगदी पुढे टाकलेला चेंडू. थोडंसं वाईड यॉर्कर देखील होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शपलवून फटका करण्याचा प्रयत्न देखील झालाय. परंतु बॅटचा एक माईमचा एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 68 धावा. षटक क्रमांक 6. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यालाय यावेळेस गुडलेंथला टाकलेला टप्पा परंतु दूरवरती होता. दूरवरच्या चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेमध्ये झालाय आणि एक धाव माफ करा एकच चेंडू शिल्लक होता. त्यानंतर इथे मात्र षटकाची समाप्ती होते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या जात आहेत ते 5 गडी बाद 69 धावा. खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवतील मुंडे फायटरचा संघ. जर या सामन्याकडे पाहायचं असेल तर पहिला संघ जिंकून मनोबल वाढण्याचा प्रयत्न असेल. जर 69 धावा झाल्यात, जर 30 धावा जर आल्या तर 100 धावाचं टार्गेट इथे होईल. परंतु गोलंदाजी मार्कवर प्रतीकने चांगली गोलंदाजी केली होती.
6 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावा गोलंदाजी मार्कवर प्रतीक पुन्हा एकदा आलाय आणि समोर असेल तो ज्ञानेश्वर केंद्रे. ज्ञानेश्वरसाठी चांगला चेंडू होता, तेच तर्रार होता, फटका देखील सुरेश खेळला गेलाय तिथे. आहे सलमान अडवलं जाईल चेंडूला. एक धावानी आपण मारुती मंदिराकडे पाहतोय. ज्यांचं आयोजन कमिटीमध्ये मुलाचं सहकार्य लागले गेले ते अनिल बेरदेवाड आणि त्यांचा मित्रमंडळ म्हणजे हनुमान मंदिर परिसरातील त्यांचा जो मित्रमंडळ आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनला विनंती करतो की त्या दिशेमध्ये देखील कॅमेरा थोडंसं मूव्ह करायचंय. 70 धावा एका धावेच्या साहाय्याने. अमोलसाठी हा चेंडू अगदी पायावरती तेज तर्रार टाकला गेला होता. एक धाव तिथे पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा अमोलचा प्रयत्न, परंतु नकार ज्ञानेश्वरचा तिथे झाला. एक धावामध्ये संतुष्ट असतील आणि पंचाचा इशारा लेग बाय स्वरूपातील ती धाव असणार आहे. परंतु ज्या प्रकारे प्रतीक गोलंदाजी करतोय बाळा, असं वाटत नाही की त्या गोलंदाजाकडे त्या प्रकारची गती आहे. अगदी 4-5 पावलाचा रन पाहायला मिळतोय, परंतु ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय तेज तर्रार गोलंदाजी प्रतीककडून पाहायला मिळते. ज्ञानेश्वर केंद्रे जे की जे बॅट होल्ड करण्याची पद्धत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आगळ्या वेगळ्या स्टाईलने बॅट पकडतो, परंतु फटकेबाज तेवढाच मोठा आहे. परंतु अद्याप तरी शांत खेळ पाहायला मिळतोय. आता केवळ 10 चेंडूचा खेळ बाकी मला वाटतं या सामन्यामध्ये. आता मात्र संघाला गरज आहे ते मोठ्या धावांची, ते बनवल्या जातील का? फुल टॉस आणि फुल टॉसचा इथे घेतलाय फुल टोल, चेंडूला पाडवलंय. वन बाउन्स इनटू द पॅन्स येतोय सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र खणखणी दणदणीत चौका. तो बॅट पकडतो आणि ज्या प्रकारे त्याला ती एनर्जी प्राप्त होते, जर पाहिलं गेलं तर थोडंसं आगळं वेगळं वाटतं आपल्याला, परंतु ती त्याची कला आहे. 75 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. प्रत्येक गोलंदाजी करतोय. चौकार देखील आलाय. दूरवरती दूरवरती टाकला गेलाय, ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय. प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. चौकार आल्याच्या नंतर षटकामध्ये वापसी केली गेले. थोडंसं फुलटच चेंडू होता. या अगोदर देखील ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अगदी थोडंसं फुलटच झालेला चेंडू आणि त्याचा चौकारामध्ये रूपांतर केलंय ज्ञानेश्वरने. परंतु या पुढचा चेंडू आपण पाहतोय अगदी ब्लॉक होलमध्ये डॉट बॉल पाहायला मिळालाय. वापसी केली गेली आहे, परंतु ज्ञानेश्वर केंद्रे यांच्याकडे देखील क्षमता आहे, काबिलियत आहे, पोटेन्शियल भरपूर आहे, परंतु त्या पोटेन्शियलचं एक्झिक्युशन देखील करावं लागेल. दूरवरती दूरवरती टाकलाय रोहित खरा तिथे सेफ हँड आणि आणखी एक संघाला लागलाय तो मोठा विकेट. ज्ञानेश्वर केंद्रे बॅक टू द पवेलियन. जे आता एक किनवटची जी स्पर्धा चालू आहे त्यामधला हायेस्ट बीड झालेला खेळाडू आपण पाहतोय आकलास. नवीन फलंदाज म्हणजे सर्वात जास्त बोली लागली गेली त्या खेळाडूला तो आकलास. जे किनवट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते त्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त लिलावामध्ये बोली लागलेला खेळाडू. परंतु इथे प्रत्येकची भेद गोलंदाजी डीप होणारा तेज तर्रार फुलटा चेंडू. पंचाचा इशारा लेग बायच्या स्वरूपातील धाव मिळणार आहे ती. एका धावेच्या साहाय्याने 76 माफ करा 75 धावा आणि नंतर 76 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 7 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. 76 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवतील? जर 20-25 धावा जर आल्या तर 24 धावा देखील जरी आल्या तरी 3 आकडी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक सामना आपण पाहिला की एका षटकामध्ये 28 ते 29 धावा चेस करायच्या होत्या आणि ते पार केल्या गेल्या आहेत. मला मुखेड संघाचा तो आणखीनही सामना आठवतो, सोमनाथ 11 मुखेड.
निर्वाण वाघमारे आणि क्षितिज हासनाळकर त्या दोघांनी ते धाबा बनवल्या गेलेत. 29 धावाचं लक्ष्य 6 चेंडूमध्ये होते आणि ते धावा बनवल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर सतीश आहे का? सतीशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला गेलाय. बघूया सतीश. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं सतीशचं, परंतु आकलास काय करतील? आकलास शेवटचे 6 चेंडू आहेत. बघूया. फटका इथे मात्र मिस टाइम झालाय. बघूया धावा किती घेण्याचा प्रयत्न असेल. एक धाव तिथे पूर्ण केली गेली, परंतु अमोल चव्हाणच्या बॅटमधून षटकार आलाय, त्यामुळे त्याचं नक्कीच मनोबल वाढलेलं असणार आहे. तो अमोल चव्हाण आता स्ट्रायकर एंडला. अमोल संघाला गरज आहे, कारण संघ इथे अडचणीत आहे. त्या अडचणीचे संकटमोचक हनुमान अमोल चव्हाण बनतील का? गोलंदाजी मार्कवर सतीश आणि समोर आहे तो अमोल. फटका आलाय, फटका सुरेख आलाय, परंतु रोहित कडून देखील झेल सुटला गेलाय. क्रिकेटचा खेळच असा आहे. झेल पाहायला गेलं तर एवढा सोपा नव्हता तो, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न मिळते ती केवळ एकच धाव, परंतु प्रयत्न चांगला केला गेला तिथे. क्षेत्ररक्षक असो का फलंदाज असो. क्लास व्हॉट अ शॉट, परंतु ओ माय गॉड काय झेल घेतलाय सलमान. कॅच ऑफ द डे सलमान कडून एक सुंदर अप्रतिम अफलातून झेल पाहायला मिळालाय आणि याबरोबर संघाला लागलाय तो 7वा झटका. क्लास बॅक टू द पवित्र. दुसरे काही कामधंदे करू द्या. नवीन फलंदाज आपण पाहतोय राजू परचाके. जे हल्ली एक एम्प्लॉईज प्रीमियर लीग स्पर्धा नांदेड येथे झाली होती, त्या स्पर्धेमध्ये त्या संघाचे कर्णधार होते आणि ज्या प्रकारे गोलंदाजी देखील त्यांनी केली आहे. परंतु आता फलंदाजीची बारी आहे. संघ अडचणीत आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस चेंडू इथे मात्र मिस झाले, परंतु गेम अवेअरनेस इथे पाहायला थोडासा अभाव मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न अमोलचा बॅटशी संपर्क झालेला नाहीये, परंतु रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र राजू परचाकी यांना देखील तंबूत परतावं लागेल. आपण पाहतोय राजू परचके बाद झाल्याच्या नंतर सिद्धार्थ. शेवटचे 2 चेंडू अमोल स्ट्रायकर एंडला आहे. अमोलकडे जर पाहिले गेले तर 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यात. फुल टॉस. ओ हो हो हो, या अगोदर आपण कॅच ऑफ द डे पाहिला, परंतु आता मात्र शॉट ऑफ द डे चेंडूला पाठवलंय. बिग 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 हिट. येतोय तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती मोमेंटम घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील इथे केला जाईल. अमोल चव्हाण 78 धावा धापलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू असणार आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी नेट प्रोव्हाइड केले ते आमचे मित्र ज्ञानेश्वर दोंगडे यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे, कारण जी स्पर्धा पूर्ण भारतभर टेलिकास्ट केली जाते त्याच्या मागे तुमचा सुद्धा एक मोठा हातभार लागला गेलाय. शेवटचा चेंडू अमोल काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडू दिलाय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक कणकणी दणदणीत षटकार. अमोल माने
8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत ते 8 गडी बाद 90 धावा. जिंकण्यासाठी 91 धावांची गरज असणार आहे श्री 11 देगलूर संघाला. कॉमेंटेटर माझ्यासोबत वरुण आडे देखील आहेत. बाळा आला का ऑर्डर आला? बरं. अमोल माने आहेत मग आमच्यासोबत, आमचे मित्र, आमचे शेजारी, आमचे गाववासी अमोल माने. यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण स्पर्धेमध्ये पाहिले गेले तर जे नियोजन कमिटीमध्ये जे मोलाचं सहकार्य देखील यांचं देखील लाभलं गेलं. कधी समोर येत नाहीत परंतु पडद्यामागचे हिरो म्हणून त्यांना म्हणलं जाईल ते अमोल माने. आणि जे आपण आवाज ऐकतो, जे डीजेचा आवाज ऐकतोय, जे मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते ते आमचे विजू भाऊ राठोड जांभळीकर. त्यांचा जो डीजे आहे त्या डीजेचे मालक आहेत आणि ऑपरेटरचं मला नाव माहीत नाही परंतु ज्या प्रकारे ते ऑपरेटिंग करतायत यांचं देखील कौतुक करावं लागेल. जर आपल्याला भोकरवासियांना सांगू इच्छितो, भोकरवासी असो की परिसरातील कोणतंही गाव असो, जर आपल्याला डीजे लागत असेल तर अगदी कमी दरामध्ये ते उपलब्ध करून देतील. संपर्क करायचा आहे आमच्या विजय राठोड जांभळीकर ज्यांचा एनडी साऊंड पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. डीजेचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातो तो एनडी साऊंड. जर आपल्या शुभ प्रसंगी तो डीजे आपल्याला लागत असेल तर नक्की संपर्क करायचा आहे विजूभाऊ राठोड जांभळीकर यांच्याशी. ते अगदी कमी दरामध्ये उपलब्ध करून देतील. फक्त त्यांना एवढं सांगायचं आहे की मी कॉमेंट्री पाहण्यासाठी आलो होतो, मॅच पाहण्यासाठी आलो होतो, आमदार चषक 2026चे सामने पाहण्यासाठी आलो होतो, तेव्हा मात्र त्या तुमच्या डीजेला तिथे सूट लावली जाईल. ओके. प्रमुख आकर्षण सोन्या बापू भोसले आपल्याला देखील पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. डान्सिंग पंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते महाराष्ट्रातील एकमेव सुपरस्टार पंच डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले यांचं देखील मैदानावरती आगमन होणार आहे. परंतु त्यांची इथे उणीव भासू देत नाहीयेत ते आमच्या भोकरचे सोन्या बापू. त्यांना आपण मैदानावरती पाहतोय जे की स्क्वेअर लेगचे पंच आहेत नदीम सर. नदीम सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जर पाहिले गेले तर वय वर्ष 28 आहे परंतु ज्या प्रकारे ते आपल्या खेळासाठी योगदान देतात नदीम शेख सर. हाँ हंसने नहीं बहुत हंस रहा. हाँ कॅमेरामॅन आदित्य थोडंसं ते चेअरवर बसलेल्या मुलाला थोडंसं फोकस करा. त्या मुलाला हे जे आपण मुलगा बघू शकतो त्याचं नाव आहे हसनेन शेख जे टी व्ही स्क्रीनवर दाखवलं जाते आणि तो आहे आमच्या नदीम सरांचा मुलगा हसनेन. हसनेन थोडंसं हात दाखवर. हे थँक्यू. कोणी क्रिकेट पाहण्यासाठी येते, कोणी चौकार षटकार पाहण्यासाठी येते परंतु आमचा हसनेन आमच्या पप्पाची पंचगिरी पाहण्यासाठी आलाय. वा चला सामना सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्याचं नाव आहे संभाजीनगर एक्सप्रेस विकास पवार आणि स्ट्रायकर एंडला मला वाटतंय पवन आणि नॉन स्ट्रायकर एंडला गोविंद. रोहित खरात स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रवी. ओके थँक्यू. रोहित खरात स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रवी. हे बघू शकता चेंडूची गती पाहू शकता. अडवलं जाईल परंतु एक धाव. हे आयकॉन आहेत दोन जे आपण गोलंदाजी करतोय ते आयकॉन पाहतोय विकास पवार आणि स्ट्रायकर एंडला जो होता तो रोहित खरात तो देखील एक आयकॉन आहे. आज मात्र धीरजला चेंडू दिसत नाहीये. आता रवी स्ट्रायकर एंडला रवी आपण पाहतोय जे की संघाचे पाहिले गेले तर सर्व आहेत.
फलंदाजीला स्ट्रायकर एंडला आपण त्यांना पाहतोय, जे की विकेट किपिंग देखील आपण त्यांच्याकडून पाहिली होती, परंतु गोलंदाजी मार्कवर विकास पवार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू गती होती. मी तेच सांगू इच्छितो प्रेक्षकांना की जे टेनिस बॉल क्रिकेटचे मॅचेस असतात, नव्या चेंडूवरती कंट्रोल राहणं एवढं सोपं नसतं, परंतु ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय विकास पवार, गती भरपूर आहे. पुन्हा एकदा बॅट फिरवण्याच्या अगोदर चेंडू मात्र पायावरती जाऊन आदळला गेलाय आणि ही आहे गती. नव्या चेंडूने या प्रकारची गती असेल तर विचार करा, तर जेव्हा ग्रीप येईल चेंडूवरती तेव्हा कशा प्रकारे गोलंदाजी करेल. परंतु समोर देखील एक आयकॉन आहे, रोहित खरात, ज्याचं नाव देखील खूप चर्चेमध्ये आहे टेनिस क्रिकेटचा. जेव्हा आपण विचार करतो तो रोहित खरात आपल्या भोकरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु ही गोलंदाजी आहे हाय ॲम ॲक्शन आणि उंच बांधाचा गोलंदाज आपण विकास पवारला पाहतोय आणि विकास पवारच्या गोलंदाजीमधनं आपल्याला तो विकासचा पॉवर पाहायला मिळतोय. शोल्डरचा यूज कडून आखोडलेल्या टप्प्याचा चेंडू इथे विकास कडून डिलिव्हर करण्यात आलाय. सुंदर गोलंदाजी करतोय विकास अद्याप तरी. ओ माय गॉड, ओ हो हो, you miss and I will definitely hit दांडी गोल. रोहित खरात बॅक टू द पवेलियन. हे पाहू शकता रोहित खरात, म्हणजे ही कला आहे. मुंडे सर सांगू इच्छितो की अगोदरचे 2-3 चेंडू जे रोहित खरातसाठी टाकले होते ते शॉर्ट पिच लेनचे होते, थोडंसं आकुडत्या टप्प्याचे होते, परंतु ज्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केले गेले तो चेंडू मात्र जडमध्ये होता. यॉर्कर लेनचा चेंडू, तिथे एक सरप्राईज ब्लॉक होल चेंडू विकास पवार कडून पाहायला मिळालाय आणि गडी बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय इकबाल फलंदाजीसाठी आलाय. इकबाल देखील एक चांगला फलंदाज आहे, कारण स्पर्धेमध्ये आपण भोकरच्या स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर इकबालची देखील फलंदाजी आपण पाहिली. बघूया, परंतु पहिल्या षटकात इथे आयकॉनला बाद केलंय आयकॉनने. इकबाल कशा प्रकारे फलंदाजी करेल. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय तो चेंडू. मिळते ती केवळ एकदा आणि पैठण शिवांश 11 पैठण संघाला विनंती आहे, जर आपण सामना पाहत असाल तर मैदानावरची लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. आपण आजूबाजूला न थांबता रिपोर्ट करायचं आहे आयोजन कमिटीकडे. विकास पवारचं इथे मात्र षटक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय धावफलकावरती आहेत ते केवळ 3 धावा आणि 1 गडी देखील बाद केला गेलाय. आता गोलंदाजी मार्कवर राजू परचाके. अनुभव भरपूर आहे. अनुभवाचा जर विचार केला गेला तर दांडगा अनुभव असलेले खेळाडू आपण गोलंदाजी मार्कवर राजू परचाके सरांना पाहतोय. परंतु दुसरीकडे डावखुरे हाताचा फलंदाज इकबाल यांच्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. राजू परचाके गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आलेत आणि स्ट्रायकर एंडला असतील ते इकबाल. पहिल्या षटकात केवळ 3 धावा. जर पाहिले गेले तर थोडासा आवाज कमी करा, थोडंसं घुमतोय. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती पाहिले गेले तर थोड्याशा कमी आहेत, परंतु ज्या प्रकारचा डिफेंड पाहायला मिळतोय, धावा वाचवण्याचा प्रयत्न सुंदर केला जातोय मुंडे फायटरच्या संघाकडून. गती कमी होती आणि आखुडत्या टप्प्याचा चेंडू फटका सुरेख खेळला गेलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. येतोय या इनिंग मधला पहिला खणखणीत दणदणीत तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. लेदर बॉल स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात, परंतु हा टेनिस क्रिकेटचा सामना आहे.
हो हो, यावेळेस मात्र जड मध्ये टाकला गेला होता. एक्स्ट्रा कव्हर कडे ज्ञानेश्वर पाटला करतोय, अडवलंय. ज्ञानेश्वर केंद्रने अगदी पायाचा यूज करून चेंडूला अडवले गेले आणि संघासाठी महत्वाच्या 2 धावा देखील इथे वाचवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर 2 धावा. राजू परचागे षटकामध्ये वापसी करताना त्यांना देखील आपण पाहतोय. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन होता आणि पाहिलं गेलं तर थोडासा आखुडत्या टप्प्याचा देखील होता. त्याचा चांगलाच फायदा घेतला, परंतु त्यानंतर चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाले राजू परचाक यांच्याकडून. पुन्हा एकदा धावतोय. यावेळेस फटका मिस टाइम झालाय, परंतु झेल झालेला नाहीये. झेल इथे मात्र सिद्धार्थ, मला वाटतं सिद्धार्थ होता, नाहीये सिद्धार्थ आहे का, उमर होता तो. उमर पाहायला गेले तर किनवट प्रीमियर लीग मध्ये सापडलेला हिरा आहे तो. मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये सापडलेला हिरा आहे तो. किनवटमध्ये चांगली गोलंदाजी देखील उमरकडून आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या सामन्याकडे पाहता राजू परचाके सर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. रवी गवळी ज्याने आतापर्यंत स्वतःचं धावाचं खातं उघडलेलं नाहीये, ते स्ट्रायकर एंडला असतील आणि गोलंदाजी मार्कवर संघाचे वरिष्ठ खेळाडू आपण राजू परचाके सरांना पाहतोय. जे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिले गेले तर एक डीप मिड विकेट आणि एक एक्स्ट्रा कव्हर. हे बघू शकता, चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी इथे राजू परचाके यांच्याकडून देखील पाहायला मिळते, परंतु ते धाव घेण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपातील धाव आहे का, नाही, बॅटच्या स्वरूपातील धाव तिथे पाहायला मिळते. 1 धाव. अकरा धावा. अकरा धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जातोय. चांगला चेंडू, गती परिवर्तन, सुंदर गोलंदाजी आणि षटकाची समाप्ती. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 11 धावा, 1 गडी बाद. रिव्ह्यू नाहीये खेळाडूंना, तो केवळ पंचांना असेल आणि पंच जर पाहिल्या गेले तर आमच्या भोकरचे सर्वात वरिष्ठ पंच आहेत, ज्यांना क्रिकेटचं नॉलेज आमच्यापेक्षाही भरपूर आहे, असे पंच म्हणून आपल्याला लाभले गेले ते नदीम सर आणि प्रशांत आडे सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, 1 गडी बाद. प्रकारे धावा अनिल भाऊ आपण पाहिले गेले तर धावा धावपलकावरती कमी होत्या, परंतु डिफेंड अद्याप चांगला केला जातोय. मुंडे फायटरच्या संघाच्या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळते, परंतु मला वाटतंय गोलंदाजी मार्कवर डेब्यू उमर ज्यांचा किनवट सोडून बाहेर पहिल्यांदा डेब्यू सामना आपल्याला त्याचा पाहायला मिळतोय तो उमर. अच्छा, दुसरा सामना असेल. गत वर्षी देखील आपण उमरला पाहिलं होतं. उमर गोलंदाजी मार्कवर येतोय आणि स्ट्रायकर एंडला असतील ते रवी गवळी. नाजिम शेख सर, गुड मॉर्निंग सर आणि वेलकम. या स्पर्धेचं ज्यांनी आम्हाला 3य क्रमांकाचं पारितोषिक दिलंय आमचे नाजिम शेख सर, जे क्रिकेट प्रेमी ज्यांना म्हणलं जाते, स्पर्धा कोणती असो उपस्थिती मात्र आवर्जून असते. तेज तर्रार उमर कडून एक सुंदर चेंडू, अफलातून चेंडू, एक युवा खेळाडू आहे. किनवटचा जर विचार केला गेला तर किनवटच्या टेनिस क्रिकेट भविष्यातील एक हिरा ज्याला म्हणलं जातं तो उमर. टेनिस क्रिकेटचं किनवट तालुक्याचं भविष्य उमर गोलंदाजी चांगली करतोय. पहिला चेंडू सुरेख टाकला गेलाय, दुसरा देखील सुरेख पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चेंडू इथे मात्र डिलिव्हर केले जात आहेत. नाजिम शेख सर
सांगत होतो प्रेक्षकांना की नाजिम शेख सर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमदार चषक 2025च्या स्पर्धेसाठी तब्बल 61,111 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांच्याकडून आम्हाला मिळाले. यावेळेस फटका मिस टाइम झालाय परंतु झेल घेतला गेलाय. विकास पवार कडून एक झेल आणि उमरला मिळाली ती पहिली सफलता. गडी बाद होतोय रवी गवळी. संघ जर सामना पाहत असेल, शिवांश इलेव्हन पैठण संघ सामना जर पाहत असेल तो हा सामना संपण्यावरती आलेला आहे. आपण यायचंय, सामना संपतोय, रिपोर्टिंग करायचंय. हसनेन नवीन फलंदाज पवन. पवन या दरम्यान पवन साठी देखील चांगला चेंडू. ओ बॅटचा एज आणि उमरला मिळाली ती दुसरी सफलता. पवन सुद्धा बॅक टू द पवेलियन. मरने से मैं कभी डरता नहीं. बादशाह नाही भाऊ, तो उमर आहे. काय फलंदाजी करतोय. मी आता सांगितल्याप्रमाणे किनवट टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजीचं भविष्य उमर काय गोलंदाजी करतोय. आणि उमरची उमर जर पाहिली गेली तर अगदी 18-19 वर्षाचा खेळाडू काय गोलंदाजी करतोय भाऊ. चेंडू जर डिलिव्हर करताना जर त्याचा ऍक्शन पाहिला, डिलिव्हरी करताना, रिलीज करताना चेंडू जर पाहायला गेला तर असं वाटतंय की तेवढा तेज चेंडू जाणार नाही, परंतु तेज तर्रार गोलंदाजी ते उमर कडून पाहायला मिळते. पहिल्यांदा जर पाहिले गेले तर धावफलकावरती मोठ्या धावा नव्हत्या, परंतु डिफेंड येते मात्र मुंडे फायटर्स ज्या प्रकारचे या संघाचं नाव आहे त्या प्रकारची फाईट देताना आपण पाहतोय मुंडे फायटर संघाला. परंतु समोर आता आयकॉन खेळाडू सलमान शेखला आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर उमर. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. अखरी अगदी 11 धावावरती 3 गडी देखील बाद झाले गेले ते श्री इलेव्हन देगलूर संघाचे. ओ माय गॉड काय गोलंदाजी आहे हे बघू शकता. हे आजकाल आधुनिक क्रिकेट जे म्हणलं जातं ना, वाईड यॉर्करचे चेंडूचा यूज जास्त केला जातो आणि तो इथे पहिल्या चेंडूवरती दर्शवला गेलाय उमरने. वाईड यॉर्कर तेज तर्रार चेंडू उमर कडून पाहायला मिळतोय. 11 धावा आणि 3 गडी बाद झालेत. काय गोलंदाजी करतोय उमर. तिसरं षटक. पुन्हा एकदा फटका आणि उमरला मिळाली आहे मोठी सफलता. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि 2 गडी देखील बाद केलेत. उमर काही धाव न देता 3 गडी बाद केलेले आहेत.
आणि एक पारितोषिक देखील आलंय नाजिम शेख सर यांच्याकडून उमरच्या गोलंदाजीवर खुश होऊन तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर केलं गेलंय. वॉट अ बॉलिंग उमर. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे उमरने, आता संघ इथे मात्र अडचणी सापडला गेलाय. देगलूरच्या संघासाठी एक पारितोषिक आलंय गजानन जाधव सर यांच्याकडून 3 षटकाराला तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. देगलूर संघाच्या खेळाडूने 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर गोलंदाजी मार्कवर राजू परचाके 4थं षटक घेऊन आलेत. 11 धावा धावपलकावरती आहेत. दूर टाकलाय आणि भरपूर दूर गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावपलकावरती धाव वाढली एक अवांतर. 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 4 गडी देखील बाद झाले गेलेत. पहिला सामना रोमहर्षक सामना होतोय. अंगावरती शारे आणणारा सामना. पूर्ण देगलूर तालुक्याचं लक्ष असतंय आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर पूर्ण किनवट तालुका या सामन्याकडे पाहतोय. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस हे आहे बघा. आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र ज्याला मानलं जातं ते म्हणजे चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन करताना आपण वारंवार गोलंदाज पाहतो. असलम दादा देगलूर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. ती जत्तर्रार परंतु थोडासा डाऊन द लेग चेंडू आणि पुन्हा पंचाचे हात समांतर झाले तर वाईट बॉल कॉल तिथे घोषित केला गेलाय. पंच नदीम शेख सर यांनी. धावसंख्या वाढतीये 1-3 वर 4 म्हणजे 13 धावावरती 4 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 4 टाकलं जाते. चला राजू सर 4थं षटक प्रगती पथावर आहे. राजू परचाके पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार देखील पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस फटका सुरेख आहे. तिथे थोडस बीट करत क्षेत्ररक्षकाच्या दूरनं चेंडू जातोय परंतु आखला चेंडूवरती धावून आलेत. अडवलं गेले चेंडूला आणि मिळते ती केवळ एकच धाव. सुंदर गोलंदाजी मुंडे फायटर संघाकडून. डिफेंड चांगला करताना आपण संघ पाहतोय आणि ते मी नक्कीच ते श्रेय देईल मुंडे सरांना. कारण ज्या प्रकारची स्पर्धा उभारली गेली होती त्या स्पर्धेतनं त्यांना ते हिरे सापडलेत. ते हिरे जमा केलेत, गोळा केलेत आणि उतरवलेत ते आमदार चषक भोकरच्या मैदानात. आणि काय गोलंदाजी आणि अगोदर पाहायला गेले तर फलंदाजी देखील सुंदर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय परंतु यावेळेस बॅटचा इनर एज आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमा रेषा पार येतोय. तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. दादा देगलूर यांच्याकडून या दोन्ही खेळाडूला जेवढे षटकार मारतील त्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु चौकार आलाय. 18 धावा या चौकाराच्या साहाय्याने धावपलकावरती लागल्या जात आहेत. 4थं षटक आणि 4थ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकावरती कमी धावाचा पाठलाग करत असताना श्री देगलूर संघाची अवस्था इथे मात्र बिकट झाली आहे. त्या अवस्थेतून पाहिलं गेलं तर प्रतीक बाहेर काढतील का किंवा इकबाल. पुन्हा एकदा ऑफ साईडला शपल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस नो कॉल झाला होता परंतु तिथे मात्र एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेच्या साहाय्याने 19 धावा धावपलकावरती लागल्या जातात. 4 गडी बाद झाले. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. या 2 चेंडूच्या नंतर आपण स्टीम स्ट्रॅटर्जी प्लॅन आखू शकता. केवळ 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. पैठण संघ सामना जर पाहत असाल तर लवकरात लवकर आपण यायचं आहे. पुन्हा एकदा ते जत्तर्रार फुलर लेनचा यॉर्कर प्रकारचा चेंडू संकल्पगिरी
जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या सहाय्याने 20 धावा 4 गडी बाद. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील आता मात्र टाकला जाईल. गोलंदाज राजू परचाक यांच्याकडून आणि समोर असतील ते प्रतीक फटका आलाय. प्रतीकच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. ब्रेक. 4 षटकाचा खेळ इथे संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. च्या बॅट मधून फटका फसला गेलाय. संकल्पगिरी धावतोय आणि झेल पाहू शकता. काय झेल घेतलाय. व्हॉट अ एफर्ट. संकल्पगिरी सुंदर झेल आणि संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. 5वा गडी इथे मात्र बाद होतोय. आता 4 गडी बाद केले तिथे उमरनं. आसिफ पहिल्या चेंडूवरती आसिफचा बॅट मधून आलाय. फटका आलाय आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय MK स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर. षटकार. एक नायगाव प्रीमियर लीग स्पर्धा खेळवली गेली होती. त्या नायगाव प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू मध्ये खेळत असलेला तो आसिफ आणि त्या आसिफने त्या प्रकारची फलंदाजी देखील केली होती. आणि इथं सुद्धा पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवरती ते षटकार. उमरच्या गोलंदाजीचा घेतलाय समाचार. पुन्हा एकदा आसिफ आणि गोलंदाज आहे उमर. बॅटचा एज आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय आमच्या आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा. हे येतोय कणकणीत दणदणीत चौकार.
आपण पाहतोय 5 गडी देखील बाद झाले गेलेत, परंतु आसिफ 2 चेंडूवरती 10 धावा आक्रमक फलंदाजी करताना आपण पाहतोय आसिफला. रिवास आसिफचा बॅट मधून पुन्हा एकदा चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स चौकार. धाव पलकावरती धावा किती आहेत, धाव पलकावरती विकेट किती आहेत हे न जुमानता आसिफच्या बॅट मधून फटकेबाजी केली जाते. ते म्हणतात ना सूरत देखी ना मुरत देखी, आसिफ ने सिर्फ टीम की जरूरत देखी. काय फलंदाजी करतोय तो आसिफ. 3 चेंडूवरती 14 धावा हे आसिफच्या बॅटिंगने पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी दिली आहे. सामना रंगतदार होतोय. 40 धावा 5 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 5 वर टाकलं जात आहे. उमरचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस चेंडूचा इथे फुल टोल वसूल केला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय तुलसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर बॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. उमर आपण पाहतोय पहिल्या षटकात एकही धाव न खर्च करता 3 गडी बाद केले गेले होते. याही षटकाची सुरुवात विकेटने केली होती, परंतु आसिफ आले आणि काय फलंदाजी केली आहे भावा. 3 चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये 20 धावा त्यांनी बनवल्या गेल्यात. 4 चेंडू 20 धावा म्हणजे 2 षटकार आणि 2 चौकार. उमर पुन्हा एकदा धावतोय आसिफच्या समोर. याला फटका मिस टाइम झाला. फ्रीडचा चेंडू आहे भाऊ. विकेट मिळेल परंतु धाव कंप्लीट केली गेली आहे. आसिफ दिमागदार फलंदाजी करतोय, कारण संघ अडचणी सापडला होता आणि त्या अडचणीतून कुठंतरी बाहेर काढलं म्हणावं लागेल, कारण आता इक्वेशन बदललं जाते. 19 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. 19 चेंडू 43 धावा, 48 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू उमर कडून टाकला जाईल. समोर फलंदाज आपण प्रतीकला देखील पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु ते जतर्रार चेंडू पुढे टाकला गेलाय. मिळतीये ती 1 धाव आणि पंचाचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव आणि षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 49 धावा. परंतु ते म्हणतात ना की बीच मैदान में गया पानी क्या बदलेगी मैच की कहानी. यस, मॅचची कहाणी बदलली जाते. आसिफच्या बॅट मधून मागच्या षटकात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली आहे. तब्बल 20 धावा 4 चेंडूवरती बनवल्या गेल्यात. आसिफने सुंदर फलंदाजी देखील केली गेली आहे. आता 6वं षटक. आसिफसाठी जर सांगायचं गेलं तर हे मैदान खूप लाभदायक आहे. गत वर्षी देखील पाहतोय आसिफने याच प्रकारची फलंदाजी या मैदानावर केली गेली होती. आणि दुसरीकडे पाहतोय संघातील वरिष्ठ खेळाडू आपण प्रतीकला देखील. त्यामुळे हे 2 जोडी जर पाहिले गेली तर हे 2 फलंदाज जर पाहिले गेले तर नक्कीच संघाचं डोकेदुखी असणार आहेत. मुंडे फायटर संघामध्ये आता मात्र टीम मीटिंग घेतली जाते, वार्तालाप केला जातोय. टीम मीटिंगला मात्र वेळ नाहीये, कारण ड्रिंक्स ब्रेक झाला होता. पंचांना विनंती आहे की सामना लवकर खेळवायचा आहे. टीम मीटिंग अलाउड नाही आहे आता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बघूया. ज्ञानेश्वरच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. यस, ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर येताना आपण त्यांना पाहतोय. विकास पवार पाहिलं गेलं तर त्यांचं देखील अजून एक षटक शिल्लक आहे. 18 चेंडू 42 धावांची गरज. उमरचे 2 षटक इथे कंप्लीट झालेत. उमरने जर पाहिलं गेले
तर 2 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. तर 2 षटकामध्ये म्हणता येणार नाहीत, एकाच षटकामध्ये 22 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक तर मेडन पाहायला मिळालं होतं, मेडन प्लस 3 विकेट, एकूण 4 विकेट घेतल्या गेल्या, परंतु चांगली गोलंदाजी उमरकडून पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये 22 धावा, याचा अर्थ या मैदानावरती भरपूर धावा नाही आहेत. ज्ञानेश्वर केंद्रे गोलंदाजी मार्कवर, डावखुरे हाताचे गोलंदाज आणि समोर असतील प्रतीक. प्रतीक देखील 4 चेंडूवर 11 धावा बनवून फलंदाजी करतायत. फटका समोर आलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा एम के स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर, षटकार. ते 55 धावा, षटकाराच्या साहाय्याने 55 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. तर 5 गडी देखील बाद झाले गेले. आणि दुसरीकडे आपण पाहतोय 5 षटकात नेमक्या 55 धावा मुंडे फायटर संघाच्या देखील होत्या. पैठण संघाचे 2 आयकॉन खेळाडू आले गेलेत, परंतु अद्याप संघ मात्र आलेला नाहीये. मी वैभव जाधव यांना विनंती करेल की आपल्या संघाला कॉल करायचा आहे. वैभव सर, कारण सामना संपत आलाय. पहिल्या चेंडूवरती ज्ञानेश्वरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. प्रतीक पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, ऑनसाईडच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला धीरज कडून पाहायला मिळते ती केवळ एकच धाव. षटकार खाल्याच्या नंतर वापसी केली गेली आहे. एका धावेच्या साहाय्याने 56 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर हेही लक्षात असेल की विकास पवार यांचं देखील आणखी एक षटक शिल्लक आहे. आसिफ स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. 56 धावा धावपलकावरती आहेत. आसिफ आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 21 धावा आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 18 धावावर फलंदाजी करतोय तो प्रतीक देखील. म्हणजे दोन्ही फलंदाज 300च्या वर स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अंगावरती टाकला गेलेला चेंडू, 1 धाव तिथे पूर्ण केली गेली आणि 1 धाव. अमोल चव्हाणचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील पाहायला मिळते. षटकार खाल्ल्याच्या नंतर पुढच्या 2 चेंडूवरती केवळ 2 धावा. ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय, परंतु त्या षटकाने थोडंसं सामना कलाटणी देणारा ठरलाय का. 57 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस बैठक शॉट, फटका फसलाय, अमोल त्याच्या खाली आहे आणि याबरोबर संघाला लागलाय तो मोठा विकेट. प्रतीक देखील तंबूचा रस्ता कडे जाताना आपण पाहतोय. प्रतीक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन रियाज आहे का? येस, रियाज येतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज रियाज. परंतु प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. एकीकडे पाहिले गेले तर षटकार चौकार मागच्या षटकामध्ये आले होते, परंतु ज्ञानेश्वर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्याच्या नंतर देखील पुढच्या 3 चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी देखील बाद केला गेलाय. अमोल चव्हाणचा सुंदर झेल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज रियाज. जर पाहिलं गेलं तर रियाज मागच्या गत वर्षी या संघाकडून टॉप ऑर्डर फलंदाज म्हणून ओळखला जात होता. आता मात्र 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय रियाज. संघाची स्ट्रॅटेजी आहे का तेही देखील पाहावं लागेल. हे बघू शकता आखुडत्या टप्प्याचा चेंडू, संधी भरपूर होती फलंदाजाकडे, परंतु अगदी पहिल्या चेंडूवरती फटका मारणं एवढं सोपं राहणार नाहीये.
परंतु गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल तिथे ज्ञानेश्वरला, कारण या प्रकारचा चेंडू इथे मात्र आसिफच्या समोर टाकता येणार नाहीये. 58 धावा धावपलकावरती. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू धावपलकावरती टाकणं बाकी आहे. 13 चेंडू 33 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, सुंदर चेंडू आणि बॅटचा यज, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिर आलाय आणि संघाला लागलाय मोठा हादरा. फॉर्म आसिफ हा सुद्धा खेळाडू बाद होताना आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय ॲडव्होकेट विशाल दंडवे यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. सामना आहे, कारण 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे आणि या मैदानावरती 12 चेंडू म्हणजे 33 धावा एवढी मोठी धावसंख्या नाहीये. परंतु आव्हान असेल ते आयकॉन खेळाडू विकास पवारच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. ओ हो विकास पवार, का या खेळाडूला संभाजीनगर एक्सप्रेस म्हणतात ते दाखवलंय. पहिला चेंडू तेज थर्रार चेंडू डॉट बॉल पाहायला मिळालाय. परंतु रियाज शेख या खेळाडूकडे ती काबिलियत आहे, ते काम मात्र करून दाखवावे लागेल, कारण श्री 11 देगलूरचा संघ आशेने बसलाय. फटका मिस टाइम झाला होता परंतु कॅरी झालेला नाहीये. एक धाव तिथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मुंडे फायटर संघ, काय गोलंदाजी केली आहे. धावपलकावरती कमी धावसंख्या होती परंतु डिफेंड इथे मात्र सुंदर केलाय आणि अमोल चव्हाणच्या ते धावा, मागच्या षटकातील धावा मात्र मोमेंटम ठरवणार आहे. किंवा छोटीशी पारी परंतु मोमेंटम घेऊन गेलेली पारी तिथे अमोल चव्हाणच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली. दुसरीकडे पाहिले गेले तर शिराळे हे आयकॉन खेळाडू 44 धावा त्यांनी बनवल्या होत्या, ते देखील महत्वाच्या ठरतायत. गती पाहू शकता, या गोलंदाजाची गती पाहू शकता. बाउन्सर चेंडू पडल्याच्या नंतर अतिरिक्त उच्चार, आणि मी तेच सांगत होतो की विकास पवारचं अजून एक षटक बाकी आहे. 3 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली गेली आहे. 59 धावा. स्लोर वन हे बघू शकता. चतुराई, या गोलंदाजाकडे ताकद आहे आणि नजाकत देखील आहे, त्याचं प्रदर्शन इथे विकास पवारने दाखवलंय. सुंदर गोलंदाजी करतोय विकास. 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली गेली आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फटका सूर्य काय, परंतु संकल्प आहे भाऊ तिथे. संकल्पाचा एक अफलातून झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. धावा वाचवल्यात, केवळ 1 धाव. एका धावाच्या सहाने 60 धावा. आणि विकास पवार गोलंदाजीला कधी आले आणि षटक कधी संपत आहे अद्याप पत्ता सुद्धा लागलेला नाहीये. 5 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. सायलेंट किलर संभाजीनगर एक्सप्रेस विकास पवार पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय रियाजसाठी, परंतु रियाजकडे देखील काबिलियत आहे, हे सुद्धा विसरता येणार नाहीये. फटका देखील खेळला गेलाय. बघूया धावा किती मिळतात. 1 धाव तिथे आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न देखील असेल. वैभव जाधव यांना विनंती असेल की आपल्या संघाला कॉल करायचा आहे, कारण सामना इथे मात्र संपला गेलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती ते 61 धावा, 7 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू इथे मात्र टाकले जातील आणि धावांची गरज आहे ती 30, म्हणजे 5 षटकार मारावे लागतील. रियाजकडे जर पाहिले गेलं तर ती काबिलियत आहे.
या मैदानावरती त्या प्रकारच्या धावा बनू शकतात. आपण या मैदानावरती पाहिले 28-29 धावा देखील बनताना पाहिल्यात. ज्ञानेश्वर केंद्रेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील आणि समोर असतील ते रियाज. 6 चेंडू आणि 30 धावा. पहिल्या चेंडूवरती फटकार सुरेख आलाय, परंतु संकल्प या खेळाडूकडे पा लक्ष असू द्या. संकल्पच्या क्षेत्ररक्षणाकडे झेल देखील आपलातून पाहायला मिळता आणि आता आपण संघासाठी धावा वाचवताना देखील आपण त्याला पाहतोय. काय एफर्ट देतोय. एक एक धाव किती महत्वाची असते ते आपल्याला मुंडे फायटर संघाच्या खेळाडूकडून वाचवताना आपण त्यांना पाहतोय. पत्रकार डोईफुडे सर यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं येते रियाजने षटकाराने. यालाय षटकार आलाय. चेंडू मध्ये 22 धावा. याचा अर्थ असा होतो की 3 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. रियाज कडे पाहिलं गेले तर काबिलियत आहे ती काबिलियत आहे. पुढचा सामना कळमनुरी वर्सेस शिवांश 11 पैठण. आता पाहिजेत बघा 4 चेंडू मध्ये 22. काढायच्या होत्या 30, नाही 30 पाहिजे होत्या. बालाजी घिसेवाड यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. पुढचा चेंडू ओ संधी होती शॉर्ट पिथलेनचा चेंडू, परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. आता औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु एक नो बॉल व्हाईट बॉल सुद्धा सामन्याचं चित्र बदलू शकतो. प्रेक्षकांना सांगू इच्छितो 2 चेंडूमध्ये 14 धावा देखील बनल्या गेल्यात या मैदानावरती. फुल टॉस मिस झालेत आणि आता मात्र औपचारिकता बाकी आहे. वेल प्लेड आणि वेल डिफेंड मुंडे फायटर्स. कमी धावा धावफलकावरती होते आणि ते मात्र डिफेंड केल्या गेल्या ते मुंडे फायटरच्या गोलंदाजाकडून. एक तगडा संघ समोर होता. श्री फायटर संघ जर पाहायला गेला तर एक तगडा संघ म्हणून ओळखला जातो, परंतु इथे मात्र ते धावा डिफेंड केल्या गेल्यात. व्हॉट बॉलिंग बाय मुंडे फायटर्स अँड देअर बॉलर्स. फटका, परंतु विकास पवारचा सुरक्षित झेल आणि संघाला लागलाय आणखी एक हादरा. गडी बाद होतोय. सुटलाय का? सोडला गेलाय. विकास पवार याला क्रिकेटिंग सेन्स आहे. त्याला माहिती आहे की झेल घेतला गेला असता तर उगाच टाइम वेस्ट झाला असता. झेल सोपा होता. विकास पवार आहे, संभाजीनगरचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू ज्ञानेश्वरचा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि याबरोबर इथे मात्र सामना संपला गेलाय. तब्बल 19 धावाने मुंडे फायटर संघाने या सामन्यामध्ये विजय नोंदवला गेलाय. वेल बॅटिंग आणि त्यानंतर वेल मुंडे फायटर्स. पिंडलच्या डाव्या बाजूला नाश्त्याची सोय केली गेली आहे. श्री 11 देगलूर संघाला देखील विनंती करतो की पिंडलच्या डाव्या बाजूला नाश्त्याचे देखील आयोजन कमिटीच्या वतीने. चला तिकडे उमर साठी एक पारितोषिक आहे. उमरला विनंती करतो की लवकरात लवकर मैदानावरती इकडे स्टेज वरती या. उमर, टीम मीटिंग नंतर उमरला इकडे पाठवा. संकल्प भाऊ, उमर जल्दी आ जाओ. संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. त्यानंतर पहिले उमर यार फास्ट या भाऊ.